नमस्कार, मी सुवर्ण दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मवियाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलेलं आहे। राजभवनामध्ये मवियाचे नेते दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ हे सगळे राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपालांकडे सरकारने पाठवलेली आहे, त्याविषयीची माहिती दिलेली आहे। त्यांचं उत्तर किंवा त्यांची हमी फार महत्त्वाची आहे, याकरता ही भेट आहे। ही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचतायत। राज्यपालांच्या भेटीला सरकारमधले प्रमुख नेते पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे, शिवसेनेकडून मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि महसूल मंत्री काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे सगळेजण राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत। विधानसभा निवडणुकीकरता ही राज्यपालांची भेट आहे। विधानसभा अध्यक्षांच्या नव्या कार्यक्रमाला राज्यपालांनी मान्यता द्यावी, याकरता मवियाचे नेते राजभवनात पोहोचलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे राजभवनातून थेट आपल्या सोबत आहेत। प्रणाली, किती वाजताच्या दरम्यान हे महत्त्वाचे नेते राजभवनामध्ये पोहोचले? किती वेळ ही भेट सुरू आहे? काय अपडेट? 5:30 वाजताची वेळ देण्यात आलेली होती महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाला। त्यानुसार 5:30ला 10 मिनिटं कमी असताना म्हणजे 5:20 साधारण हे सगळं शिष्टमंडळ जे आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे प्रमुख नेते या ठिकाणी राज्यपालांना भेटण्यासाठी आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्याची कार्यक्रम पत्रिका शुक्रवारी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेली होती, परंतु राज्यपालांनी अजून त्यावर स्वाक्षरी केलेली नसल्याची माहिती मिळते। त्यामुळे या 3 मंत्र्यांचं किंवा या 3 नेत्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता राज्यपालांना या पत्रावर स्वाक्षरी करून निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर करावा अशी विनंती करण्यासाठी आलेला आहे। तशा पद्धतीची विनंती करणारं पत्र हे या 3ही नेत्यांनी राज्यपालांना दिलेलं आहे। त्यानिमित्तानं आपल्याला माहिती आहे की मुळातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना अशा पद्धतीची निवडणुकीचा कार्यक्रम पत्रिकेवर राज्यपालांची अनुमती ही गरजेची असते, परंतु राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नाही आहे। सातत्यानं या दोघांमध्ये खटके उडत असताना आपण बघितलेलं आहे। राज्यपालांना विमान नाकारणं असो किंवा राज्यपालांचे आता विद्यापीठाच्या संदर्भातले अधिकार कमी करण्याचा प्रकार असो, तर दुसरीकडे राज्यपालांनी राज्याच्या प्रमुखांना खरमरीत पत्र लिहिणं असो किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली आठवण करून देणं असो, असे अनेक प्रकार जे आहेत ते राज्यामध्ये घडलेले आपण बघितलेले आहे। त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नाही। त्यामुळे राज्यपाल या पत्रावर सही करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यपालांनी जर या निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही केली नाही तर ही निवडणूक होऊ शकणार नाही। त्यामुळे राज्यपालांचं या कार्यक्रम पत्रिकेवर सही करणं अत्यंत गरजेचं आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा सुद्धा उल्लेख होता। त्यामुळे राज्यपाल त्याला तसं या पत्राला नकार देतील किंवा त्यावर सही करणार नाही अशी शक्यता जरी कमी असली तरीही थोडीशी शंका मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना नक्की आहे। आणि म्हणूनच असा विनंती करणारं पत्र किंवा विनंती करणारा अर्ज घेऊन हे 3 मंत्री या ठिकाणी आलेले आपण पाहतोय। त्यातच दुसरीकडे भाजपनं या सगळ्या निवडणुकीला विरोध केलेला होता, कारण भाजपचे 12 आमदार सध्या निलंबित आहे। त्यात भाजपच्या एका आमदाराला कोविडची लागण झाल्याची काल माहिती मिळते आहे। त्यामुळे तसं जरी ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनं होणार असली किंवा खुल्या पद्धतीनं होणार असली तरी सुद्धा आता भाजपची मतं ही कमी झालेली आहे। त्यामुळे ही निवडणूक घेऊ नये असं महाविकास आघाडी सरकारचं म्हणणं होतं। आता आपल्याला माहिती मिळते आहे की सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या राजभवनातून बाहेर येत आहेत। त्यामुळे आपण सध्या आपल्या नजरा ज्या आहेत त्या राजभवनाच्या दारावर लागलेल्या आपण पाहतो आहोत आणि हे सगळे मंत्री या ठिकाणी येतील आणि नेमकं आतमध्ये काय झालं याची आपल्याला कदाचित माहिती देतील। तुर्तास आपण पाहतोय त्यांच्या गाड्यांचा ताफा आपल्याला निघताना दिसतोय। राजभवनातला मोर जरा मध्ये आला, त्यामुळे गाड्यांचा ताफा जो आहे तो थोडासा मंदावलेला आहे। आपण विनंती करणार आहोत त्यांना की त्यांनी नेमकं आतमध्ये काय झालं हे आपल्याला सांगावं। बघूया यापैकी कुणी बाहेर येत आहे का, आपल्याशी कुणी संवाद साधता आहे का? हो, तुझ्या माध्यमातून थेट प्रक्षेपण राजभवनातलं आपण बघतोय आणि थोडीशी घाई गडबड आता सुरू होईल। प्रणाली कापसे छगन भुजबळांच्या गाडीपाशी गेलेले आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याचा संवाद साधतायत। हे थेट प्रक्षेपण आपण बघतो आहोत। बाळासाहेब थोरात खाली उतरलेले, आपण त्यांच्याकडनंच माहिती घेऊया।
सुवर्ण बाळासाहेब थोरात गाडीतून खाली उतरले. आपण त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. नक्की ही सगळी दृश्य आपण राजभवनातली थेट बघतो आहोत. बाळासाहेब थोरात येत आहेत. होय, तुझ्या माध्यमातून ही थेट दृश्य प्रणाली आम्ही बघू शकतो आहोत आणि काही क्षणात तुझ्या सोबतीनं बाळासाहेब थोरात या भेटीविषयी काय सांगतात हे बघणं महत्वाचं ठरेल. सगळा पत्रकारांचा गराडा झालेला आहे. बाळासाहेब थोरात काही क्षणात बोलायला सुरुवात करतील. प्रतिक्रिया देत आहेत बाळासाहेब थोरात. एकनाथ शिंदे सुद्धा येत आहेत. प्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण राजभवनातलं पण बघतोय. बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या साईडला सर, या राज्यपालांना भेटायला गेलेले होते हे तिघही आणि प्रणालीच्या माध्यमातून आपण आज भेट घेतली. काय निवेदन होतं, काय त्यांच्याशी चर्चा झाली? विधानसभेच्या अध्यक्षपदाचे निवडीचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिफारशीनं माननीय राज्यपाल महोदयांना दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते असं की त्याच्यात अप्रूव्हल ते करायचं आहे, त्यांनी ते करावं ही विनंती करण्याकरता माननीय नामदार भुजबळ साहेब, माननीय एकनाथजी शिंदे आणि मी गेलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की त्याला म्हणजे ते कसं म्हणजे त्यांना ते आपण दिलेला आहे हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम आता उद्या जाहीर करण्याची हे द्यावी असं आम्ही सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे. त्यांनी काही तुम्हाला रिप्लाय दिला का? त्यांनी काही उत्तर जाणून घेतलं का? आणि जे बदल झालेले आहे त्याबद्दल त्यांनी काही विचारणा केली का? नाही, काही बदलाबद्दल फार विचारणा केली नाही आणि बदल आम्ही केले ते लोकसभेमध्ये जी पद्धत आहे तीच पद्धत आपण इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेकरता केलेली आहे आणि इतर काही आणखी काही आहे. आपली विधान परिषद सुद्धा जवळपास तशाच पद्धतीनं आहे. त्यामुळे आपण काही चुकीचं वेगळं केलं असं नाही. त्यांना फक्त काही अभ्यास करायचा आहे, काही माहिती घ्यायची आहे, ती घेतो आणि मी कळवतो असं ते म्हटलं. आमदारांचा जो विषय आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये 12 आमदारांना देखील सहभागी होऊ द्यावं अशा प्रकारे काही चर्चा झाली आहे का? नाही, तशी कोणतीच चर्चा झाली नाही. कार्यक्रम आलेला आहे त्याच्यामुळे राज्यपालांनी लवकरात लवकर प्रतिक्रिया देणं, मान्यता देणं तीच विनंती आम्ही केलेली आहे की त्यांनी आम्हाला मान्यता द्यावी. तुम्हाला अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा आहेच की होईल. शेवटी असं आहे की राज्यघटना आहे, काही प्रोसिजर्स आहे, नियमामध्ये बदल करण्याचे विधानसभेचे, आमच्या नियम समितीचे आणि विधानसभेचे अधिकार आहे. आम्ही त्या पद्धतीने केलं आहे. माननीय राज्यपाल महोदयांना काही थोडीशी माहिती घ्यायची असतील तर ते घेतील आणि मान्यता देतील ह्याची खात्री आम्हाला आहे. ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधील वाद बघता खरंच मिळेल का परवानगी असा प्रश्न? मला वाटतं की काही अडचण नाही. निश्चितपणे मान्यता बिगर अध्यक्षाचं कसं विधानसभा ठेवू शकतो आपण? शेवटी मान्यता ते देतील आणि असं एक खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, खूप सिनियर ते आहेत आणि ते निश्चितपणे योग्य निर्णय देतील. काँग्रेसकडनं नाव निश्चित झाले का? कारण राज्यपालांची मान्यता आल्यानंतर तुम्ही म्हटलात की लगेच जाहीर करू काँग्रेस. ती काही फार अवघड प्रोसेस नाही. शेवटी असं आहे की एक फोनमध्ये आम्हाला ते नाव समजेल आणि नॉमिनेशन करू. आम्ही नॉमिनेशन अभ्यास करू. राज्यपालांचं म्हणणं की अभ्यास करू, पण उद्या सकाळपर्यंत काही लोकांचा सल्ला त्यांना घ्यायचा आहे, ते घेतील सल्ला, योग्य निर्णय देतील. आम्हाला खात्री आहे की योग्यच चांगलाच निर्णय ते देतील आणि अध्यक्षाची निवड प्रोसेस सुरू होईल. सकाळपर्यंत येईल का निर्णय? काय मला तर खात्री आहे की अध्यक्ष प्रोसेस सुरू करण्याकरता योग्य निर्णय तसा निर्णय ते देतील. शिंदे साहेब, काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी एक पत्र लिहिलेलं होतं, ज्या पत्रामध्ये उल्लेख केला होता की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जावी. तर थोडं पुढे या. तर तुम्हाला अपेक्षा आहे का की राज्यपाल उद्या ही निवडणूक कार्यक्रम पत्रिका जाहीर करतील? राज्यपालांनी जे पत्र दिलं होतं सरकारला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, त्याच्या अनुषंगानेच आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी पाठवलेलं पत्र आज आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि ही जी निवडणूक आहे या उद्याच्या 2 दिवसामध्ये ही निवडणूक व्हावी. कारण आता कायम अध्यक्ष आपल्या विधानसभेला असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियमानुसार आम्ही मागणी केलेली आहे. राज्यपाल महोदयांनी देखील तसं भूमिका जी आहे त्यांची सकारात्मक आहे
त्यांनी एवढंच म्हटलं आहे की या बाबतीमध्ये मी कायदेशीर चर्चा करून यावर उद्या निर्णय कळवतो. त्यामुळे आमची अपेक्षा आहे, शेवटी राज्यपाल हे मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकार आणि राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात आणि जेव्हा अशा काही घडामोडी होत असतात त्यावेळेस त्यांचा रोल महत्त्वाचा असतो आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, ही लोकशाही मार्गाने आपल्याला विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे हे तातडीने त्याची निवडणूक होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ते सकारात्मक भूमिका घेतील. विरोधकांचे 12 आमदार निलंबित आहे, विरोधकांचे 12 आमदार निलंबित आहे. अशा वेळेला ही निवडणूक घेतली जाऊ नये अशी त्यांचं म्हणणं होतं, अशी त्यांची भूमिका होती. नाही, या बाबतीमध्ये अशी कुठली चर्चा 12 आमदार, निलंबित आमदार किंबहुना विधान परिषदेचे देखील 12 आमदार, तेही प्रकरण प्रलंबित आहे. या बाबतीमध्ये त्यांनी तशी चर्चा केलेली नाही आणि त्यांनी एवढंच सांगितलं की या बाबतीमध्ये मला कायदेशीर चर्चा करून निर्णय कळवतो. त्यामुळे अपेक्षा आहे की निर्णय सकारात्मक असेल. सर, राज्यपालांनी पत्र हे ऑलरेडी दिलं गेलं होतं, त्याच्यामुळे राज्यपालांना अजूनही कायदेशीर अभ्यास करण्याची गरज नेमकी का भासते? नाही, त्यांनी म्हटलं की काही नियमामध्ये बदल केले. नियमामध्ये बदल आम्ही नियमानुसारच केलेले आहेत. विधानसभेचे जे अधिकार आहेत ते अधिकार वापरूनच ते नियमामध्ये बदल केले, त्याची प्रोसिजर कंप्लीट केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना ठीक आहे, आजचा विचार करतील ते आजच्या दिवसभरामध्ये आणि सकाळी ते कळवतील सकारात्मक, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. खरं तर पत्र शुक्रवारीच आलेलं होतं. मग थोडा जास्त वेळ लागतोय असं वाटतंय का आपल्याला? अभ्यास करायला जास्त वेळ लागतो? शेवटी आम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही. शेवटी ते सर्वोच्च म्हणजे तुम्ही त्यांना म्हणू शकत नाही की तुम्हाला वाटतं पण म्हणू शकत नाही. आम्हाला असंच वाटतंय की आमची विनंती ते मान्य करतील आणि ही निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करतील अध्यक्षपदाची. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्या माध्यमातून थेट राजभवनातलं प्रक्षेपण आपण बघत होतो. बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे तिघेही राज्यपालांच्या भेटीला गेलेले होते. विधानसभा निवडणुकी संदर्भातली त्यांना कल्पना देणे आणि त्यांची संमती मिळवणे हा अजेंडा होता. ही बैठक झाल्यानंतर, ही भेट झाल्यानंतर ते तिघेही बाहेर आले. त्यानंतर बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदेंनी एकत्रित प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रणाली, तुझ्या माध्यमातून सगळी तुझी धावपळ सुद्धा आणि या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्या प्रेक्षकांनी थेट पाहिल्या. तू काय सांगशील? साधारण सविस्तर चर्चा झाल्यानंतर काय अंदाज येत आहेत? ही बैठक सफल, संपूर्ण झाली असेल का? खरं तर त्यावरच प्रश्नचिन्ह आहे, कारण याचा अर्थ स्पष्ट आहे. खरं तर मी जसं म्हणाले की ही निवडणूक कार्यक्रम पत्रिका शुक्रवारी संध्याकाळी राज्यपालांकडे पोहोचलेली आहे अशी त्यावेळेला तरी आम्हाला माहिती मिळालेली होती. मध्ये म्हणजे शुक्रवारची संपूर्ण रात्र, परत शनिवारचा दिवस आणि आज रविवार, आता परत संध्याकाळ झालेली. एवढा कालावधी राज्यपालांकडे होता, परंतु आता तरी अजूनपर्यंत तरी त्यांनी सही केलेली नाही, हे या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते आहे. राज्यपाल उद्या सकाळपर्यंत राज्यपालांनी जर त्या निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही केली नाही तर थोडक्यातच ही निवडणूक पुढे ढकलावी लागेल किंवा त्याचा कार्यक्रम जो आहे तो बदलावा लागेल असं स्पष्ट आहे. अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस 27 आणि 28 या 2 तारखांमध्ये ही निवडणूक घेतली जाणार होती. उद्या सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये, उद्या सोमवारी अर्ज भरायचा आणि मंगळवारी मतदान घ्यायचं अशी खरं तर ही प्रक्रिया सांगण्यात आलेली होती. परंतु जोपर्यंत राज्यपाल यावर सही करत नाही तोपर्यंत ही निवडणूक जाहीर होत नाही आणि त्यामुळेच हे तिघेजण विनंती करायला आलेले होते आणि बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत तरी राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही. ते म्हणतायत की त्यांना काही तांत्रिक बाबींची माहिती करून घ्यायची आहे. पण प्रणाली, तू सगळी माहिती जेव्हा सुरुवातीला देत होतीस तेव्हा अर्थात तुझं एक तू ज्याची जी आठवण जी करून दिलीस की त्यांनीच एक पत्र दिलेलं होतं की विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यायला हवा, त्यामुळे ते सही करतील अशी अपेक्षा करूया. एक छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत. प्रणाली, धन्यवाद सगळी माहिती दिल्याबद्दल. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
दिवसभराच्या बातम्यांमध्ये नांदेडमधून एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. गळफास लावून घेत त्यानं आत्महत्या केलेली आहे. भीमराव सदावर्ते असं आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. नांदेडच्या किनवट आगारात वाहक पदावर ते कार्यरत होते. एसटीच्या संपात ते सहभागी होते. नोकरीच्या चिंतेनं त्यांनी आत्महत्या केली असा आरोप होतोय. भीमराव सदावर्तेंच्या नातेवाईकांनी हा आरोप केलेला आहे. आपला एक भीमराव सदावर्ते म्हणणारा वाहक आहे किनवट आगाराला, त्यानं आत्महत्या केली, गळफास घेऊन आत्महत्या केली असं मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर मी एकदम चकित होऊन गेलो की बाबा हा एकदम चांगला माणूस, असं कसं झालं. मग आम्ही ताबडतोब मी स्वतः त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बहिणीला बोललो, त्यांच्या मिसेसला बोललो. त्यांच्या मुलीने सांगितलं की दादा 2 महिन्यापासून माझ्या वडिलाला पगार नाहीये, एसटी महामंडळाच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर मला सांगायचं सरकारला की सरकार मायबाप एवढा आमचा अंत पाहू नका. काल परवा वीर म्हणणारा आमचा नांदेडचा कंडक्टर होता, तो सुद्धा वारला. तसंच सदावर्ते, आज भीमराव सदावर्ते वाघ आमचे किनवटचे ते वारले. अजून अंत पाहू नका. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मुजीब, काय अधिक सांगाल? सुवर्ण 57 वर्षाचे हे वृद्ध वाहक होते. किनवट आगारामध्ये हे कार्यरत होते आणि मागच्या 2 महिन्यापासून आपण पाहतो की एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नांदेडमध्ये देखील एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत, आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि हे देखील त्या संपामध्ये सहभागी होते. आता 2 महिने 3 महिन्यानंतर त्यांची निवृत्ती होती. त्यापूर्वी तरी आपल्याला काहीतरी पैसे मिळावेत निवृत्तीचे, बाकीच्या ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या मिळतील की नाही अशी यांना चिंता होती. पण आपण पाहतो की 2 महिन्यापासून हा जो संप तो लांबतच जातोय आणि याच ते विवंचनेमध्ये होते. एकतर 2 महिन्यापासून आर्थिक विवंचना होती, पगार नाही, मग परिवाराचं पोट कसं पाळायचं, या सगळ्या गोष्टी, मग बाकीचं निवृत्तीनंतरचं काय, अशा सगळ्या विवंचनेतून त्यांनी आज पहाटेच्या सुमारामध्ये आपल्या राहता घरी, म्हणजे त्यांचं घर सिळुको परिसरामध्ये, त्याच्या बाजूला त्यांचं एक प्लॉट आहे, तिथं एक कच्चं बांधकाम सुरू, त्या ठिकाणी यांनी आज पहाटेच्या सुमारामध्ये आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे आणि या घटनेनंतर नांदेडच्या ज्या एसटी कर्मचारी त्यांच्यामध्ये अत्यंत असंतोष आहे, संताप व्यक्त केला जात आहे. कारण की या महिन्यामध्येच एक जे कर्मचारी होते नांदेडचे दीपक वीर नावाचे, ते देखील हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. आंदोलनास्थळीच त्यांना हृदयविकाराचा झटका झाला होता आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा दुसरा बळी. त्यामुळे कुठंतरी जे एसटी कर्मचारी ते खूप संतप्त यांच्या भावना आहेत. आता तरी शासनाला जाग यावी आणि त्यांनी तातडीनं कुठल्या तरी पावलं उचलून तातडीनं तोडगा काढावा अशी या सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सुवर्ण, नक्की धन्यवाद मुजीब माहिती दिल्याबद्दल. या सगळ्या घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. जे सरकारने नियम घालून दिलेले आहेत ते तंतोतंत पाळा. त्याने आपलंच आरोग्य सुरक्षित राहणार आहे. दिवसभरात त्या न्यूज18 लोकमतच्या बातम्या, ताज्या घडामोडी पाहण्याकरता न्यूज18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पाहत रहा न्यूज18 लोकमत.